रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्व? तर इथे आज आपण बनवलेली आहे बटाटा भाजी. पण ती बटाटा भाजी काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे. अशी भाजी कुणाकुणाला आवडते नक्की मला कमेंट करून कळवा. बटाटा रस्सा म्हटलं तरीही चालन, पण काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे. तरी तर बघा किती छान अशी मस्त आलेली आहे. बघता क्षणीच तोंडाला पाणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खायला एकच नंबर आहे. तर चला बटाटा भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच गावाकडच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. गावरान पद्धतीने एकदम छान अशी मस्त मसालेदार भाजी बनवलेली आहे. जळजळ होणार नाही, काही नाही. खूप छान अशी मस्त चविष्ट भाजी होते. अशा पद्धतीने भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवू शकता. टिफिनसाठी, घरातल्यांसाठी अशी भाजी बनवू शकता. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. काळ्या मसाल्यामध्ये भाजी कशी बनवायची बटाटा रस्सा ती आज आपण बघूया. आपण बटाटे उकडून घेतलेले 4 ते 5, 2 छोटे आणि 2 मोठे असे बटाटे घेतलेले. काळा मसाला काढून घ्यायचा. काळा मसाला मी इथे तळून घेते. इथे कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची भाजून घेतलेली तव्यावरती. एक छोटी वाटी खोबरं बारीक करून घेतलेले आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. मसाला छान तळून घ्यायचा आहे. बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे. येसूरसाठी थोडंसं डाळ, तांदूळ, बाजरी घ्यायची. अशा पद्धतीने भाजून घ्यायचा मसाला. डाळ तांदूळ छान भाजत आल्यानंतर 1 चमचा आपल्याला धने घालून घ्यायची लगेचच त्याच्यामध्येच. मसाला भाजता वेळेस गॅस कमी ठेवायचा, म्हणजे सर्व मसाले छान एकत्र भाजले जातात. नाही तर मग एक एक भाजावं लागतं. खूप धुरून निघेपर्यंत आपल्याला मसाले भाजायचे नाही. आता याच्यावरतीच आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे. गॅस कमी ठेवायचा एकदम. गॅस कमी ठेवल्यानंतर आपल्याला हे मसाले थोडेसे बाजूला करून मध्यभागी थोडेसे खडे मसाले ओतून घ्यायचे आहे. मसाले घातल्यावर थोडेसे त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं. 1-2 तेजपत्ते सुद्धा भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच आपल्याला एकत्र. आणि मसाला छान भाजलेला आहे. त्याच्यावरच आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर सुकलेली आहे, कढीपत्ता सुद्धा वाळलेला आहे, म्हणून आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे थोडासा तव्यावरती. कोथिंबीरीने आणि कढीपत्त्याने काळ्या भाजीला चव खूप छान येते. अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवून बघा, खूप छान होतो. सर्व छान भाजलेले आहे. आपल्याला मसाला काढून घ्यायचा. मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. थंड करून घेऊ आणि बारीक दळून घेऊ. आणि बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे. भाजी चुलीवर बनवणार आहेत, तर चुलीवर भाजी कशी बनवायची ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. छान गरम झालेली आहे आणि चूल पण छान पेटलेली आहे. तेल घालून घेतलेले आहे. 1 छोटा चमचा जिरे घालून घेऊया. जिरे छान तडतडलेले. काळा दळलेला मसाला आपण कढईमध्ये घालून घेऊया. मसाला छान परतून घ्यायचा आहे. परतून होत आलेले आहे. बाकीचे मसाले घालून घ्यायचे. लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे. छान परतून घेऊया. छान परतून झालेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. मसाल्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. भाजी किती बनवायची त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं. भाजीला मीठ घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. छान भाजी परतून घ्यायची. छान चुलीवरती आपल्याली भाजी चालू आहे. कढईनं पण मसाला सोडलेला आहे. पाणी घालून घ्यायचं. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे. मसाला छान एकत्र करून घ्यायचा आहे. या रशीला छान उकळी घ्यायची. त्याच्यानंतरच आपल्याला बटाटे सोडायचे आहे. तर तुम्हाला गावकडच्या भाज्या कशा वाटतात कशा नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करीत जा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबत जा, म्हणजे माझ्या अशाच गावाकडच्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील. तर भाजीला छान उकळी घेऊया. आता छान उकळी आलेली आहे इथे. आता इथे आपल्याला उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहे. भाजी उकळल्यानंतरच इथे बटाटे सोडायचे, म्हणजे बटाटे पण छान राहतात, जास्त शिजले जात नाही आणि भाजी पण छान उकळल्या जाते, भाजी पण छान होते. तर अशा पद्धतीने भाजी तुम्हाला कोणाकोणाला आवडते तर नक्की मला कमेंट करून कळवा. भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आता भाजी छान उकळलेली आहे. भाजी काढून घेतली तरीही चालन, पण 5 मिनटं आपल्याला थोडंसं बटाट्यामध्ये छान रस्सी गेली पाहिजे, म्हणून आपण थोडंसं 5 मिनटं भाजी उकळून घ्यायची आहे. आजच्या नवीन रेसिपीमध्ये कशी वाटली बटाट्याची भाजी नक्की कमेंट करून कळवा. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. कुणाकुणाला आवडते नक्की मला कमेंट करून कळवा. बटाटा रस्सा म्हटलं तरीही चालन, पण काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली आहे. तरी तर बघा किती छान अशी मस्त आलेली आहे. बघता क्षणीच तोंडाला पाणी आणि बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खायला एकच नंबर आहे.